हॅलो लीडर्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ यावरती असणार आहे की आपल्या ड्रीमचं नवीन वेबसाईट लॉन्च झालेलं आहे, पण ती वेबसाईट अजून तरी मोबाईल फ्रेंडली नसल्यामुळं आपल्या लीडर्सला लॉग इन वगैरे करण्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. ते कारण त्याच्यावरती जी आपली प्रोफाईलची आयकॉन असतो, प्रोफाईलचा जो आयकॉन असतो तो ओपन होत नाही आहे, म्हणजे तो दिसतच नाही, तो ओपन कसा होणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळे प्रॉब्लेम पाहणार आहोत. तसंच लीडर्सला आपल्या थीम सेटिंगची जी प्रॉब्लेम येते पहा, थीम सेटिंग मी खूप सारं बघतोय आपल्या ग्रुपमध्ये की खूप साऱ्या लोकांना थीम सेटिंगचा प्रॉब्लेम येतोय. तर ते पण मी सगळं दाखवणार आहे आणि नवीन वेबसाईटवरती बाकीच्या गोष्टी ज्या असतात सगळ्या त्या कशा कशा करायच्यात, कशा कशा चेक करायच्या, कसं बघायचं, ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात. तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आपलं गुगल क्रोम ओपन करावं लागेल. तर मी माझं गुगल क्रोम ओपन करतो. तर हे पहा, मी माझं गुगल क्रोम ओपन केले आणि मी या ठिकाणी वेबसाईट माझी कंटिन्यू लॉग इन केलेली असती. आपल्या कंपनीची वेबसाईटवरती सर्च बॉक्समध्ये मी टाकून ठेवलेली, तुम्हाला दिसत असेल पहा, www.mydream.com ही आपल्या कंपनीची वेबसाईट आहे. तर इथे एक मी जनरली माझी जी डाउनलाईन आहे त्यातल्या एकाचा युजर नेम आणि पासवर्ड एंटर केला पहा. हे पहा, इथं जे मेंबर आय डी आहे ना, मेंबर आय डीमध्ये मेंबरचा आय डी टाकला तर आणि लॉग इन केलं तर हे पहा, असा डॅशबोर्ड लगेच ओपन होतो. तर मेंबर आय डी टाकताना बरेचसे लीडर्स एक चूक करतात. ते सुरुवातीचा जो डी डी आहे ना तो ते स्मॉलमध्ये टाकतात. तर आपल्याला स्मॉलमध्ये नाही टाकायचा आहे, तो कॅपिटल टाकायचा आहे. पहिले जे डी डी असतो ना तो डी डी मोठ्या लिपीमध्ये टाकायचा आहे आणि साईनअप करायचं आहे. पण साईनअप केल्याच्या नंतर ना हे असं इंटरफेस ओपन होतं. आता याच्यामध्ये तुम्ही पाहताय ना, तर हे जे ह्या मोबाईलमध्ये म्हणजे मोबाईलचे जे स्क्रीन असतं त्यानुसार ही वेबसाईट ओपन झाली आहे. तर आपल्याला मोबाईल फ्रेंडली करायसाठी वरती तुम्हाला हे 3 डॉट दिसत असेल ना, त्यावरती क्लिक करायचे आणि थोडंसं वर क्लिक केल्याच्या नंतर खाली सेटिंग म्हणून दिसत असेल पहा, तर सेटिंगवरती क्लिक करायचं आणि ॲसेसिबिलिटी शोधायचे. तर इथं ॲसेसिबिलिटी आहे, त्यावरती आपण क्लिक करूयात आणि थोडं हे पहा, वरतीच तुम्हाला डिफॉल्ट झूम 100% दाखवते. डिफॉल्ट झूम 100%. तर आपल्याला त्याला कमीत कमी 75% घ्यायचं आहे पहा. तर आपण त्याला 75% घेऊयात. तर आपण त्याला 75% सेट केलं आहे आणि बॅक घ्यायचं आहे आपल्याला. बॅक घेतलं, आलं आपलं प्रोफाईलचं चिन्ह, एक छोटंसं चित्र दिसतंय पहा लेडीजचं वरच्या दिशेला राईट साईडला. तर आता याच्यामध्ये तुम्ही लॉग आउट लॉग इन सगळं काही करू शकता, प्रोफाईल वगैरे सगळं पाहू शकता. तर इथपर्यंत तर तुम्हाला समजलंच असेल की आपली ही जी वेबसाईट ही मोबाईलमध्ये प्रॉपर कशी ओपन करायची. ॲसेसिबिलिटीमध्ये जाऊन जी झूम डिफॉल्ट झूम असतो त्याला 75%वरती सेट करून बॅक घ्यायचे. आता व्यवस्थित तुम्हाला सगळं काही दिसत असेल याच्यामध्ये. ओके, तर आता तुम्हाला KYC जर करायची असेल किंवा डॅशबोर्ड किंवा जनरॉलॉजी ट्री ते सगळं पाहायचं असेल ना, तर इथं 3 आडव्या रेषा दिसत आहेत पहा लेफ्ट साईडला वरती, त्यावरती क्लिक करायचे. हे पहा, या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्ड दिसतोय, प्रोफाईल दिसते, KYC दिसते, लॉग आउट दिसतोय, सपोर्ट दिसतोय, जनरॉलॉजी ट्री दिसतोय, स्पॉन्सर आय डी जनरॉलॉजी ट्री वगैरे, स्पॉन्सर जनरॉलॉजी ट्री वगैरे ते पण दिसते, इनवॉइस, प्रोडक्ट, ऑर्डर, पे आउट, टॉपअप, पिन रिक्वेस्ट, वॉलेट ट्रान्झॅक्शन, परचेस वॉलेट ट्रान्झॅक्शन, कॅश वॉलेट, कॅश रिवॉर्ड वगैरे सगळं काही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. जर तुम्हाला KYC करायची असेल ना नवीन वेबसाईटवरनं, तर KYC वरती क्लिक करायचे. त्यानंतर डॅशबोर्ड पाहायचा असेल तर डॅशबोर्डवरती क्लिक करा. जनरॉलॉजी ट्री पाहिजे असेल तर जनरॉलॉजी ट्रीवरती क्लिक करा. एवढं हे सगळं सोपं आहे. जुन्या वेबसाईट सारखंच आहे, फक्त ही वेबसाईट थोडीशी मोबाईल फ्रेंडली नसल्यामुळं लोकांना प्रॉब्लेम येतोय. तर इथपर्यंत सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह झाले. आता आपण पाहूयात तुमचा जो थीम सेटिंगचा तुम्हाला प्रॉब्लेम येतोय तो एक दाखवतो मी तुम्हाला. हे पहा, आता हे मेन पेज आहे. ज्यावेळेस आपण आपली वेबसाईट एंटर करतो तर हे असं मेन पेज येतं. तर याच्यामध्ये वेलकम टू ड्रीम ट्रेड असं दाखवते पहा. त्याच्या शेजारी हे एक गिअर फिरतोय पहा, गिअर, छोटासा गिअर फिरतोय ना, तर गिअरवरती क्लिक करताय तुम्ही, त्याच्यामुळे ते थीम सेटिंग येतंय. हे पहा, थीम सेटिंग आलं का. आता थीम सेटिंगमध्ये काय, थीम सेटिंगचा खूप मोठा इश्यू करून ठेवलेला आहे तुम्ही. तर काहीच नाही, ते खूप सोपं आहे. त्यामध्ये काय थीम कलर आहेत पहा. हे पहा, ज्याच्यावरती क्लिक केलं ना त्याच्यामध्ये काय आहे, थीमचे जे हे दिलेले आहेत पहा, डे मोड आणि नाईट मोड. त्याच्यामध्ये लाईट मोडमध्ये केलं तर असं पांढरच राहणार आहे आणि डार्क मोडवरती क्लिक केलं तर असं डार्क होणार आहे, म्हणजे नाईट मोड होणार आहे. तर ते काही महत्त्वाचं नाही, त्यामुळे त्याला छेडू नका शक्यतो. जर तुम्हाला डार्क मोड करायचा असेल तर तुम्ही असा करू शकता आणि नाईट मोड करायचा असेल तर असा करू शकता. तर हे झालं का, हे पण तुम्हाला समजलं असेल थीम सेटिंग. आता हे आपली सेटिंग झाली आहे, तर मी लाईट मोडवरतीच ठेवतो आणि याला इथनं क्लोज करतो. हे बघा, गेलं का, तर समजलं असेल तुम्हाला. त्यामुळे तुमचा थीमचा जो प्रॉब्लेम होता तो पण तुम्हाला कळाला असेल. तर हा होता मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.